आमच्या ओबीसीच्या मंत्र्याला जर कोणी मीडिया ट्रायलद्वारे जर कोणी थ्रेड्स पोचवण्याचा प्रयत्न करत असेल तर या महाराष्ट्रामधला ओबीसी, विजयंती, एसबीसी, बहुजन बांधव ठामपणे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील आणि त्यांच्या प्रोटेक्शनसाठी रस्त्यावर उतरेल. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आपल्याबरोबर आहेत. हाके साहेब, ज्या पद्धतीने आज अंजली दमानी यांनी आरोप केले धनंजय मुंडे यांच्यावरती, कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला, अर्थात धनंजय मुंडेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे. कसं बघता ह्या सगळ्या घटनेकडे? खरं तर अंजलीताई दमानिया यांचं नाव मुळात अंजलीताई दलालिया असं ठेवावं. कारण फक्त सिलेक्टिव्ह माणसं, सिलेक्टिव्ह नेत्यांचेच फक्त ते प्रकरणं उकरून काढायची आणि त्यांना राजकारणातून संपवायचं, हा एककलमी कार्यक्रम या अंजलीताई दलालिया यांचा आहे. मी तर त्यांना दलालिया असं म्हणेन. त्यामुळं अंजलीताई दमानियांनी ज्या महाराष्ट्रामध्ये जेवढी प्रकरणं उपस्थित केली त्या प्रकरणांचं काय झालं पुढं हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं मीडियामध्ये स्पेस शोधणं आणि मीडियावरती चमकत राहणं याच्या पलीकडं अंजलीताई दमानियाला कुणी सिरियस घेऊ नये आणि त्यांचं नामकरण उद्यापासून अंजलीताई दलालिया असं ठेवावं. म्हणजे तुम्ही हेतू आणि उद्देशावर शंका घेता? निश्चित हेतू आणि उद्देश. एका माणसाला महाराष्ट्रात किती प्रकरणं आहेत, बरं प्रकरणावरती आवाज उठवला पाहिजे, अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे, हे स्वागत आहे ना. पण तुम्ही ठराविक प्रकरणामध्येच आवाज उठवता आणि बाकीच्या प्रकरणांकडं ढुंकूनही पाहत नाही. मग आम्ही तुम्हाला काय सोशल वर्कर म्हणावं? अंजलीताई दलालिया असंच आम्ही म्हणणार त्यांना. एक दुर्दैवी घटना घडली बीडची, त्यानंतर त्या आरोपी संदर्भातली त्यांची वक्तव्य आणि नंतर अचानक पुन्हा भ्रष्टाचाराची, ते बी धनंजय मुंडेंच्या. बघा, हा पॉलिटिकल कार्यक्रम आहे, राजकीय कार्यक्रम आहे. दुर्दैव हे आहे की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारणासाठी भांडवल केलं जातं. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची पहिल्या दिवसापासून समतोल भूमिका आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं ते एकदम कुठंही बॅलन्स न जाऊ देता अतिशय चांगली भूमिका घेत आहेत. पण या धनंजय देशमुखांनी जरांगेंच्या नादी लागू नये. कारण जरांगे 2-3 वर्षापासून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यास कारणीभूत ठरलेले आहेत. त्यामुळे त्यांचा लढा त्यांनी प्रॉपर पद्धतीनं लढावा. त्यांच्या भूमिकेचं मी पहिल्या दिवसापासून स्वागत केलं आहे. एका आम्ही मीडिया चॅनलला तिसऱ्या दिवशी आम्ही डिस्कशनला होतो, त्यावेळीसुद्धा त्यांचं एकदम सोबर अशी भूमिका होती. परंतु जर ह्या जरांगेच्या नादी जर धनंजय देशमुख लागले तर दुर्दैवानं या घटनेमधलं गांभीर्य निघू शकतो. मनोज जरांगेंनी 302 दाखल केला पाहिजे धनंजय मुंडे यांच्यावर. बघा, मनोज जरांगेंच्या समोर कायम बूम असतात चॅनल्सचे, त्यामुळे त्यांना सातत्यानं काहीतरी बोलावं लागतं आणि जर बूम नाही गेले तर मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम होईल. त्यांना रात्री स्वप्नात झोपेत सुद्धा बूमच दिसतात चॅनल्सचे. हे बघा, मनोज जरांगे काय बोलतो काय नाही बोलतो याच्याकडं लक्ष द्यायला आमच्याकडं वेळच नाही मुळात. कारण ओबीसीचं पंचायत राजमधलं आरक्षण आम्हाला पूर्ववत करायचं आहे. ओबीसींसाठी बजेटरी तरतूद मिळवून घ्यायची आहे. ओबीसीच्या खात्यांना माननीय मुख्यमंत्री महोदय कसे लक्ष देतील याकडं लक्ष वेधून घ्यायचं आहे. आश्रमशाळांना पैसे मिळवायचे आहेत, महाज्योतीला पैसे मिळवायचे आहेत आणि या ओबीसीनी मोठ्या विश्वासानं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मतदान केलेलं आहे आणि आमचे प्रश्न कसे सुटतील यासाठी आम्हाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये ओबीसीची माणसं मंत्रिपदावर असणं आवश्यक आहे. त्यामुळं आमच्या ओबीसीच्या मंत्र्याला जर कोणी मीडिया ट्रायलद्वारे जर कोणी थ्रेड्स पोचवण्याचा प्रयत्न करत असेल तर या महाराष्ट्रामधला ओबीसी, विजयंती, एसबीसी, बहुजन बांधव ठामपणे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील आणि त्यांच्या प्रोटेक्शनसाठी रस्त्यावर उतरेल. तुम्ही म्हणजे ओबीसी धनंजय मुंडेंच्या पाठीशी असं? निश्चित का नाही राहू. एकतर माणसं मंत्रिमंडळात दिसत नाहीत, एकतर माणसं निर्णय प्रक्रियेत आवश्यक आहेत, यासाठी आम्ही रात्रंदिवस झटतोय. आणि असलेल्या माणसांना जर तुम्ही खाली खेचणार असाल, मीडिया ट्रायलद्वारे जर त्यांना त्रास देणार असाल तर आम्ही का हे खपून घ्यायचं? इथली न्यायव्यवस्था आहे ना, इथलं पोलीस प्रशासन आहे, इथला गृह विभाग आहे, त्यांची जर इन्व्हॉल्वमेंट त्यामध्ये असेल तर ती न्यायव्यवस्था, SID, CID या यंत्रणा आहेत ना. हे कोण लोक आहेत की यांच्या सांगण्यावरनं इथल्या गव्हर्नमेंटनं त्यांच्या तालावर चालावं? इथं आहे ना व्यवस्था. आणि जर मग ही व्यवस्था यांना मान्य नसेल तर मला वाटतंय ही SID, CID, न्यायालयं ही सगळी बरखास्त करावीत आणि या जरांगेसारख्या खोलचट माणसाला त्याच्यावरती नेमावं. काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये? आमचा प्रचंड विश्वास इथल्या न्यायव्यवस्थेवर आहे आणि न्यायव्यवस्था जी सजा देईल त्या आरोपींना काय फाशी द्यायची, काय त्यांना शिक्षा द्यायची ते देईल ना न्यायालय. तुम्ही मंत्र्यांचा राजीनामा, तुमचा इंटरेस्ट कशात आहे नक्की? स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्यारांना शिक्षा देण्यात इंटरेस्ट आहे का धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामध्ये इंटरेस्ट आहे?
हे अजिबात ओबीसी बांधव भटक्या विमुक्त जाती जमाती अजिबात खपवून घेणार नाहीत आणि आम्ही एक ओबीसी आंदोलक म्हणून तर अजिबात नाही. आरक्षणाचा लढा होता मूळ जरांगेंचा, आता जवळपास राजकीय आरोप प्रत्यारोपापर्यंत आलेला आहे. हे बघा, त्या माणसाला मुळात आरक्षण कोणाला दिलं जातं, का दिलं जातं हेच माहिती नाही. मुळात बेकायदा मागणी करायची आणि बेकायदा मागण्या किती वेळा उपोषण करावं. काय झालं आत्ताच्या उपोषणामध्ये? आता त्यांना कोण सिरियस घेत नाही. मंत्रिमंडळ असो, अरे प्रशासनातली माणसंसुद्धा तीन आता जाऊ द्या, त्यामध्ये मला इंटरेस्ट नाही त्यामध्ये बोलण्यात. जरांगे आहे कोण माणूस, त्यामुळं जरांगेंना कायदेशीर मागण्या कराव्यात, थोडासा अभ्यास वाढवावा, आता थोडं रिलॅक्स व्हावं असा माझा सल्ला असेल. वाल्मिक कराड भेटल्याचं त्यांनी आता सांगितलेलं आहे. म्हणजे नाही, माझं म्हणणं असं आहे की स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर किंवा वाल्मिक कराड यांना अटक झाल्यानंतर मधला किती दिवसाचा कालावधी गेला आहे. त्या दिवसामध्ये त्यांना ते आठवलं नाही. त्यांनी आज काय एक्सपोज झाले, ते आज का उघड केलं त्यांनी, ती मला पत्रकारांनी प्रश्न केला. पण मग त्यांना जर असं वाटत असेल तर त्यांनी त्याच वेळी सांगायला पाहिजे होतं मीडियाला. एवढे दिवस त्यांनी कशासाठी त्या हवाबंद डब्याच्या कुप्पीमध्ये का त्यांना बंद करून ठेवलं होतं. म्हणजे नक्कीच तुम्ही काहीतरी लपवत आहे महाराष्ट्रापासून. तुम्ही आज काय ओपन झालात, खरं तर त्याच वेळी तुम्ही ओपन व्हायला हवे होते. काय बोलले माझ्याशी. त्यामुळं मला वाटतं हे सगळं मीडियामध्ये सनसनाटी निर्माण करणं, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं हा एकमेव कार्यक्रम यांचा आहे. भगवानगड पाठीशी आहे असं नामदेव शास्त्रींनी म्हटल्यानंतर काही सोशल मीडियावरती टीका देखील त्यांच्यावरती झाली. हे बघा, विषय असा आहे की भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये राजकारण असेल, समाजकारण असेल, धर्मकारण असेल, काही देवांच्या, बहुजन समाजातल्या काही महामानवांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, गड निर्माण होणं असेल, कारण तिथला जो इन्फ्लुएन्स आहे, तिथला जो फॉलोअर्स आहे तो त्या भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या लोकांचा आहे. आणि मग जर असं एखादं नेतृत्व जर काय त्याला मीडिया ट्रायल होत असेल, न्यायव्यवस्था कुठल्याही प्रकारची शंका उपस्थित करणं किंवा न्यायव्यवस्थेनं कुठल्याही प्रकारची नोटीस न काढता जर एखाद्या नेतृत्वाला जर बदनाम केलं जात असेल, त्याला हरॅश केलं जात असेल, त्याचा राजीनामा घेण्यासाठी जर इथली व्यवस्था, इथली प्रस्थापित व्यवस्था काम करत असेल, तर त्यावेळी त्याच्या बचावासाठी जर या भटक्या विमुक्त जाती जमातींच्या देवाधर्माच्या संस्था किंवा मठ असतील ते जर पुढे येत असतील तर मला त्यामध्ये काही वावगं वाटत नाही. कारण ही लोकं प्रस्थापित व्यवस्थेपासून दूर होती. ती लोकं आत्ता कुठेतरी जागृत होत आहेत. देवाच्या निमित्तानं, धर्माच्या निमित्तानं ते एकत्रित येत आहेत. आणि मग आपला नेता कुठेतरी अडचणीत आहे ही जर भावना या लोकांची असेल तर ते व्यक्त झाले. याच्या पलीकडे काय आहे? म्हणजे तुम्ही देखील धनंजय मुंडेंच्या सपोर्टमध्ये आहात? आम्ही धनंजय मुंडे साहेबांना, आम्ही एक आमचा ओबीसी बांधव म्हणून आमच्या बांधवांना त्यांच्याकडून त्यांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये, त्यांच्या त्या मंत्रिमंडळामध्ये असणं, आज भुजबळ साहेब नसल्याकारणानं आज कॅबिनेटमध्ये काय गोष्टी होतात, ओबीसींना बजेट मिळतं का, ओबीसींच्या आरक्षणाचं काय होणार आहे, यावरती बोलणार कोण ठामपणे. आणि ते बोलायचं असतील तर ही माणसं, भूमिका घेणारी माणसं त्या मंत्रिमंडळात पाहिजेत ना. एक ओबीसी बांधव म्हणून ब्लाइंडली त्यांचं समर्थन नाही मी करत. निर्णय प्रक्रियेमधून ओबीसीची माणसं बाजूला करणं हे खूप मोठं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये आहे. विशिष्ट जातीतून येतात म्हणून टार्गेट होते असं निश्चित. कारण बघा, सर्व पक्षीय माणसं का यांच्यावरती अटॅक करतायत, याच्यामागं खूप मोठं षडयंत्र आहे. राष्ट्रवादीचे असो, भाजपचे असो किंवा अजून कुठले असो, सर्व पक्षीय लोक धनंजय मुंडेंना टार्गेट करतात. एखाद्या पक्षाचे, विरोधी पक्षाचे असतं तर ठीक आहे ना. या रोहित पवारांचा जो IT सेल आहे तो सोशल मीडियावरती या ओबीसीमधल्या लोकांना टार्गेट करून बदनामी करण्याचं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. त्याला मी स्वतः मला त्या गोष्टींना मी सामोरं जातो आहे. आणि प्रचंड प्रमाणात या रोहित पवारांचा IT सेल या महाराष्ट्रामधल्या ओबीसीमधल्या, बहुजनामधल्या लोकांना टार्गेट करून, बदनामी करून त्या माणसांनी रोडवर फिरू नये अशा पद्धतीचा नॅरेट सेट करण्याचं काम या महाराष्ट्रात चालू आहे. एकूणच धनंजय मुंडे यांचं बहुजन नेतृत्व, अर्थात त्यांना सपोर्ट करण्याची भूमिका ओबीसीची आहे आणि तीच बोलून दाखवली आपल्याला लक्ष्मण हाके यांनी. रवी मुंडे, ABP माझा, जालना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.